इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश कसा मिळवावा, काय प्रोसेस करावी हे तर आपण बघितलं. पण तिथे प्रवेश मिळवल्यानंतर पुढील 4 वर्षात मार्क्स तर विद्यार्थ्यांनी मिळवावेच, पण त्यासोबत ओव्हरऑल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची असते आणि ही ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्यांची कॉलेजात असणाऱ्या वेगवेगळे क्लब्स यातनं होते. तसंच प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिपसुद्धा मिळतात. याबद्दल आपलं मार्गदर्शन करायला आज आपल्यासोबत आहेत प्रोफेसर राहुल देशमुख. राहुल सर तुमचं स्वागत या कार्यक्रमात. राहुल सरांनी फर्ग्युसन महाविद्यालयातनं BSc मॅथमॅटिक्स केलं विथ डिस्टिंक्शन आणि त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातनं मास्टर्स इन मॅथमॅटिक्स केल्यानंतर PICT जे आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी इकडे राहुल सरांनी प्रोफेसरशिप केली आहे. त्यानंतर ते आयसर पुणे इथेही काही काळासाठी शिकवायला होते आणि ऊर्जा IIT अकॅडमी च्या मॅथ्सचे HOD ही पोझिशन जॉईन करायच्या आधी ते PCCOE जे आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी इकडे मॅथ्सचे प्रोफेसर होते. राहुल सर, तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रोफेसर असताना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना भेटला असाल. नक्कीच. तर यात जे विद्यार्थी काहीतरी वेगळं करून जातात, कोणतरी एक सौरव पवार असतो DY पाटीलचा जो मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून 70 लाखाची प्लेसमेंट घेतो. कोणतरी प्रज्ञा आगाळे नावाची विद्यार्थिनी असते जी अजून 4 ठिकाणी ॲडमिशन मिळत असताना ठरवून सिव्हिलला ॲडमिशन घेते. तर आम्हाला तुम्ही ह्या विद्यार्थ्यांच्या वेगळेपणाबद्दल ते वेगळे कसे बनतात याबद्दल जरा माहिती द्याल. तत्पूर्वी आम्हाला हे सांगाल की ज्यावेळी इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना विद्यार्थी येतात तर फी स्ट्रक्चर कसं असतं आणि कोणत्या कॅटेगरीला फीमध्ये किती सवलत मिळते. सर, साधारणतः काय तर फ्रीशिप म्हणून एक गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप असते मुलांना. जर आपण गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतली तर ती मुलांना जवळपास 100% ते फ्रीशिप मिळत असते. पण जर आपण प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसला गेलो तर प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसला ती कॅटेगरी वाईज ते डिवायडेड असते. मग त्यामध्ये ट्युशन फी आणि एक्झाम फी हे गव्हर्नमेंट बिअर करतं, की फॉर एक्झाम्पल OBCची 50% गव्हर्नमेंट बिअर करतं किंवा SC STना 100% गव्हर्नमेंट बिअर करतं. सो याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या DBTच्या स्कॉलरशिप्स आहेत. याच्या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट स्कॉलरशिपसुद्धा आहेत की प्रायव्हेट स्कॉलरशिपमध्ये की एखाद्या मुलाला सपोज गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप नसेल मिळालेली तर त्या मुलाला तो त्या कॉलेजला गेल्यानंतर त्या स्कॉलरशिप्सला अप्लाय करू शकतो. मग त्याच्यामध्ये लीला पुनावाला स्कॉलरशिप आली, त्याच्यानंतर सायबेज स्कॉलरशिप आला. आता माझ्याकडे उदाहरण आहे, PCCOला एक ज्ञानेश्वर ढेरे नावाचा मुलगा आहे त्याला सायबेजची 1 लाखाची स्कॉलरशिप मिळालेली आहे. म्हणजे दरवर्षी त्याला 1 लाख रुपये ती सायबेज कंपनी देते. किंवा याच्यानंतर इंडियन ऑइलच्या स्कॉलरशिप्स आहेत. सो अशा नंबर ऑफ प्रायव्हेट स्कॉलरशिपसुद्धा आहेत. ओके, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला त्या कॉलेजला ॲडमिशन मिळवायचं आहे आणि त्यानंतर स्कॉलरशिप्स मिळणारच आहेत. यात मी 3 गोष्टी ॲड करेल. पहिली गोष्ट, लीलावती पुनावाला फाउंडेशन हे दरवर्षी पुणे, हैदराबाद आणि बँगलोर इथे शिकणाऱ्या 200 मुलींना एज्युकेशनली दत्तक घेतं आणि त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलतं. दुसरी गोष्ट, संजीवनी युनिव्हर्सिटी जे आहे कोपरगावचं, तिकडे तुम्ही जर तुमच्या महाविद्यालयात इयत्ता 12वीच्या परीक्षेत प्रथम आला असाल ना तर तिकडे ॲडमिशन घेतले असता तुमची 100% ट्युशन फी माफ केली जाते. आणि तिसरं, MIT WPU हे जे कॉलेज आहे कोथरूडला पुण्याला, तिकडे जर तुम्ही ऑल इंडिया कोटातनं JEEतनं ॲडमिशन घेताना पहिल्या 3 रँक्समध्ये असाल तर तिथे जी वर्षाची 3,12,000 रुपये ट्युशन फी आहे ती पूर्ण वेव ऑफ केली जाते. अशी तुम्हाला जवळपास 12.5 लाख रुपयांची स्कॉलरशिप केली जाते. तर विद्यार्थ्यांनी ह्या वेगवेगळ्या स्कॉलरशिप्सचा नक्की लाभ घ्यावा, त्यांना ॲप्लाय करावं तिथे गेल्यानंतर. आणि त्याबद्दल काहीही अडचणी असल्या तर एकतर वेबसाईट्सवरती जाऊन बघावं किंवा प्रोफेसर्सला विचारावं किंवा आम्हाला विचारावं, त्याबद्दल तुम्हाला कळेलच. सर, PCCOEत असताना तिकडे क्लब्स कोणते रन केले जात होते तुम्ही असताना? कुठले क्लब्स आहेत अभ्यासाव्यतिरिक्त? काय असतं माहिती आहे का की इंजिनिअरिंग कॉलेजला ज्यावेळेस मुलं जातात त्यावेळेस इंजिनिअरिंगचा ऑलरेडी सिलेबस एक हेक्टिक असतो. पण काय असतं की मुलांची जी ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हावी त्यासाठी प्रत्येक जे चांगले कॉलेजेस आहेत ते फोकस करतात की आपल्याला मुलांना अजून वेगवेगळ्या काय ॲक्टिव्हिटीज देता येतील, कोणकोणते क्लब्स असतील. तर हे जे क्लब्स असतात ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे क्लब्स आहेत ना हे मुलंच त्याचं सगळे जे ऑपरेशन्स असतात हे मुलंच बघत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आता PCCOमध्ये मी असल्यामुळे मला PCCOमधले काही क्लब्स माहीत आहेत की मॅवरिक म्हणून त्यांचा एक क्लब आहे की ज्याच्यामध्ये ते एरोप्लेन कसे बनवायचे, ते ड्रोन ते मुलं स्वतः बनवत आहेत, ते स्वतः डिझाईन करत आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला घेऊन जात आहेत. किंवा त्याच्यानंतर मेकॅनिकल डिपार्टमेंटचाच टीम क्रॅटॉस रेसिंग म्हणून एक क्लब आहे की ज्यांनी स्वतःची जी रेसिंग कार असते ती बनवली, मुलांनीच बनवली, कॅम्पसमध्येच बनवली. मग त्या रेसिंग कारला ते ऑल ओव्हर इंडिया ज्या काही कॉम्पिटिशन्स होतात त्या कॉम्पिटिशन्समध्ये ते पार्टिसिपेट करतात. मग आता भारतची फॉर्म्युला 1 जी झाली होती
त्या कॉम्पिटिशनमध्ये ते फर्स्ट राहिलेले होते. याच्या व्यतिरिक्त आर्ट सर्कल आहे की आर्ट सर्कलमध्ये डान्सपासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत म्हणजे पेंटिंगचे वर्कशॉप्स असतील किंवा मूर्ती बनवणे असतील. सो हे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असतात की जेणेकरून मुलांना ती कॅम्पस लाईफही एन्जॉय करता येईल आणि एक नवीन करिअरच्या काही वाटा असतील त्या फील्डमध्ये तर त्या मिळतील. म्हणजे आमचाच एक स्टुडंट होता, आमच्या कॉलेजचा एक स्टुडंट आहे पुष्कराज चिरपुटकर. तर तो एक बऱ्यापैकी म्हणजे भाडीपा तुम्हाला माहीत असेल. सो भाडीपामध्ये तो बऱ्याच सिरीजमध्ये आहे. त्याच्यानंतर म्हणजे बरेच जे काही सिरियल्स आहेत त्यामध्ये पण आहे मराठीच्या सिरियल्समध्ये. सो अशा मुलांना तिथनं ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. किंवा पुरुषोत्तम करंडक असेल किंवा जे काही नाटकांचे जे काही फिरोजा करंडक असेल. सो अशा याच्यात ते पार्टिसिपेट करतात. मग आर्ट सर्कल्स थ्रू तिथे जातात. याच्या व्यतिरिक्त जर आपण कॉम्प्युटर वगैरे या ब्रांचेसकडे आलं तर मग कोडिंगचे क्लब्स असतात. मग ते मुलं कोडिंगच्या क्लब्समध्ये पार्टिसिपेट करतात. तिथे ते हॅकेथॉनला जातात. मग हॅकेथॉनमध्ये विनर होतात. की आपली जी स्टुडंट होती सिद्धी वाजपेयी तर ती कॉग्निझंटच्या हॅकेथॉनमध्ये फर्स्ट रनरअप राहिलेली होती. आणि त्यामुळेच मग या हॅकेथॉनमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे त्यांना काय झालं की इंटर्नशिप मिळायला खूप सोपं गेलं. म्हणजे ते थर्ड इयरमध्ये असतानाच त्यांना इंटर्नशिप मिळायला सुरुवात झाली. मग इंटर्नशिप मिळत असतानाच लगेच त्यांच्या प्लेसमेंट्सही होतात. नाही हे म्हणजे ते सगळं डिपेंडंट आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी आता इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर पुढील 4 वर्षाची जर्नी थोडीशी ठरवायला हवी. मार्क्स तर मिळवायलाच हवेत पण त्यासोबतच आपल्या आवडीनिवडीनुसार आवडीच्या क्लब्समध्ये पार्टिसिपेट कसं होता येईल. त्यात जास्तीत जास्त नॅशनल कॉम्पिटिशन्समध्ये मग ते IIT मुंबईत असो, IIT गुवाहाटीत असो, IIT चेन्नईला असो, इकडे आपल्याला कसं जाता येईल, कसं एक्सपोजर मिळेल यावरती लक्ष द्यायला हवं. सर तुमची विद्यार्थिनी प्रज्ञा आगाळे आज ISCत इंटर्नशिप करते आणि ती ठरवून सिव्हिलला गेली होती. तर तिच्या जर्नीबद्दल थोडंसं सांगाल. सो प्रज्ञा आगाळे माझी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला स्टुडंट होती. म्हणजे मी तिला 4ही सेमिस्टर शिकवायला होतो. ती प्रचंड हुशार मुलगी आहे. काय झालेलं की ज्यावेळेस तिला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची होती त्यावेळेस तिने ICER एंट्रन्सही दिलेली होती. JEE एक्झामही दिलेली होती. तिची JEE ॲडव्हान्सही क्लिअर झालेली होती. ICER पुण्यालाही ॲडमिशन मिळत होती. पण तिने बाय चॉईस ठरवून PCCUला सिव्हिलला ॲडमिशन घेतली. आता सिव्हिल हे तिने बाय चॉईस केल्यामुळे ती ऑब्व्हियसली फर्स्ट इयरपासूनच ज्या काही वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स होत्या की वेगवेगळ्या म्हणजे पुण्यातल्या आजूबाजूच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये ज्या काही सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड कॉम्पिटिशन्स होत्या त्या सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये ती पार्टिसिपेट करत होती. आणि प्रत्येक कॉम्पिटिशन्समध्ये तिला काही ना काहीतरी प्राईज मिळत होतं. म्हणजे फर्स्ट प्राईज तिचं मोस्टली होतं. त्याच्यानंतर मागच्याच वर्षी तिने IIT बॉम्बेला जो सिम्पोजियम झालेला होता त्याच्यात जे आपलं टनेल असतात त्या टनेलमध्ये व्हेंटिलेशन सिस्टीम आणि लाईट सिस्टीम कशी असावी याच्याबद्दल तिने एक पोस्टर प्रेझेंटेशन केलेलं होतं आणि त्याच्यावरती काम केलेलं होतं. मग या सिम्पोजियममध्ये ते प्रेझेंट केलं आणि तिथे सुद्धा ती फर्स्ट राहिली. मग या सगळ्या गोष्टी होत असताना प्रज्ञाने अजून काय केलं की इंटर्नशिपसाठी जी भारताची नंबर 1ची युनिव्हर्सिटी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरला. सो त्या इन्स्टिट्यूटला इंटर्नशिपसाठी तिने अप्लाय केलं आणि तिचं इंटर्नशिपला सिलेक्शन झालं. ते डिपार्टमेंट जे आहे ते सस्टेनेबल एनर्जी डिपार्टमेंट आहे IISCचं की जे वन ऑफ द म्हणजे चांगलं डिपार्टमेंट म्हणता येईल ओव्हरऑल इंडियामध्ये. सो अशा ठिकाणी ती सध्या इंटर्नशिप करते सर. म्हणजे अशी जी मुलं आहेत ना की खरंच खूप भारी वाटतं अशा मुलांकडे बघून की हे मुलं स्वतःला डेव्हलप करत जात आहेत आणि ऑब्व्हियसली त्यांचे जे काही प्राध्यापक आहेत तिथे ते त्याला तेवढे सपोर्ट करतात. सो असं हे सपोर्टिव्ह वातावरण एकंदरीत एका चांगल्या कॉलेजमध्ये असतं. नाही नक्कीच. आणि मी आता ॲड करेल की ऊर्जा IIT अकॅडमीचा 2 वर्षापूर्वींचा विद्यार्थी अनिकेत रांजणगावकर ज्याने ऑल इंडिया रँक 405 घेऊन नायसर भुवनेश्वर या संस्थेत प्रवेश मिळवला तो आज युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन इथे टीम न्यूबोल्ड यांच्या लॅबमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्याच विषयावरती इंटर्नशिप करतो आहे. तसेच ऊर्जा IIT अकॅडमीची आधीची विद्यार्थिनी मोना केम्ब्रिजमध्ये गेली आहे. दिविज यादव हा DRDOचं जे पुण्याची लॅब आहे बायोमेकॅनिक्सची त्यामध्ये इंटर्नशिप करतो आहे. तर विद्यार्थ्यांनी इथून पुढे व्यावसायिक शिक्षण घेताना मार्क्ससोबतच म्हणजे गुण मिळवावेच पण स्वतःच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटकडेही लक्ष द्यावं. ते खूप महत्त्वाचं आहे. हाच संदेश आम्हाला तुम्हाला यातनं द्यायचा आहे. राहुल सर तुम्ही विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंगची ओव्हरऑल डेव्हलपमेंटची जी जर्नी खूप छान पद्धतीने समजून सांगितलीत त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि विद्यार्थ्यांनो नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही शिकाल यातनं पुढे जाल आणि तुम्हीही भविष्यात अतिशय चांगले इंजिनियर होऊन जगात इंजिनिअरिंग ठिकठिकाणी खूप पुढे घेऊन जाल हा आम्हाला विश्वास आहे. आवाज सह्याद्रीचा यांनी ह्या परिसंवादासाठी हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतल्यापासून ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन पुढे इंजिनिअरिंग कंप्लीट करेपर्यंतचा सगळा प्रवास आम्हाला
विद्यार्थ्यांसमोर उलगडून द्यायची संधी दिली त्याबद्दल मी आवाज सह्याद्रीचा आणि त्यांच्या पूर्ण टीम यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.